लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सखीने वेदूला सांगितलेले असते की आता ऑमलेट आणि ब्रेड घेऊन जा आणि जाऊन मनस्विनीला दे. तिला बघायचं असतं ती मनस्विनी आहे की तेजस्विनी तिची आई, पण ती सरकारच आहे हे अजून सखीला माहिती नाही आहे. म्हणून तिने सरकारची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ती वेदूला इथे ऑमलेट आणि ब्रेड घेऊन पाठवते. तेव्हा ती म्हणते, मॅडम हे घ्या, नाश्ता करून घ्या. तेव्हा मनस्विनी म्हणते, काय गं, मी तुझ्याकडे फळं मागितली होती ना, तू हे काय ऑमलेट आणि ब्रेड घेऊन आलीस? तेव्हा वेदू म्हणते, मॅडम आपल्या इथे असलेली सगळी फळं संपली ना, आता फ्रीजमध्ये फळं नाहीत आणि आपल्या सखी मॅडम ऑर्डर करत होत्या पण ती डिलिव्हरी झाली नाहीत ना, म्हणून आपल्या सखी मॅडमनी तोडगा काढला की तुम्हाला उपाशी ठेवायचं नाही, तुम्हाला इथे ब्रेड आणि ऑमलेट बनवून द्यायचं, घ्या नाश्ता करून घ्या. तेव्हा इथे आता तिच्याकडे पर्याय उरत नाही. मनस्विनी लगेचच हातातून ताट घेते आणि इथे ऑमलेट खायला सुरुवात करते. तेव्हा सखीला खूप मोठा धक्का बसतो. तिला आठवत असतं मनस्विनी म्हणजे सखीची आई तेजस्विनी म्हणालेली असते की मी सोमवार आणि गुरुवार मी काहीही नॉनव्हेज खात नाही. आणि तेव्हा इथे सखीला ते आठवतं आणि ती म्हणते, याचा अर्थ कबीर जे म्हणत होता ते खरं होतं. ही माझी आई तेजस्विनी नाही आहे, ही माझी मावशी मनस्विनीच आहे. तर इथे किरण जान्हवीला आता कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो, तिचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असतो. किरण म्हणत असतो की जान्हवी, अगं प्लीज एकदा ऐकून घे ना, हे बघ कान्हाने जे केलं ना ते चुकीचं नाही आहे, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे, योग्य वेळ आल्यानंतर तुला मी सांगेन. तेव्हा जान्हवी म्हणते, तू गप्प बस रे, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा किरण आता उठाबशा काढतो आणि म्हणतो, प्लीज एकदा फक्त ऐकून घे. तेव्हा जान्हवी म्हणते की तुझा मित्र तो कान्हा म्हणजे तो कबीर, त्याने फसवणूक केली आहे माझ्या सखीची, काय गरज होती त्याला फसवणूक करायची? तेव्हा इथे किरण म्हणतो की फक्त एकदा ऐकून घे जान्हवी, तू मला सांग, कान्हाला तू ओळखतेस, तो खरंच तुला चुकीचा वाटतो का? तेव्हा ती म्हणते, आता माझा कोणावरती विश्वासच नाही आहे, तुझ्यावरती सुद्धा नाही, तू सुद्धा कुणीतरी आशुतोष सरपोतदार किंवा संतोष देसाई असशील, बरोबर ना? तो म्हणतो, नाही जान्हवी, तू मला चुकीचं समजतेस. बरं तू आपल्या कान्हाला इतके दिवस ओळखतेस, त्याला तू बघितलंस, चाळीमध्ये सुद्धा तो राहिला, त्याने कधी कुणासाठी चुकीचं केलं का, कुणाला फसवलं का, कुणाला लुबाडलं का, सांग बरं तू. ती म्हणते, नाही, तसं तर कान्हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. तेव्हा किरण म्हणतो, मग तू आता सांग, तो जे काही करेल ते चुकीचं असेल का? तेव्हा जान्हवी म्हणते, मग अक्षय तृतीयाला कान्हा असं का म्हणाला की त्या तेजस्विनी काकू नाही आहेत तर त्या मनस्विनी आहेत, सरकार आहेत म्हणून? तेव्हा इथे किरण म्हणतो, मग तुझ्या आणि माझ्या अफेअरची गोष्ट त्या गुंडांना कशी कळली? बरोबर त्यांनी तुलाच कसं काय आणलं होतं पकडून, बरोबर ना? म्हणजे नक्कीच कुणाला तरी आपल्या अफेअरबद्दल माहिती होतं. तेव्हा इथे आता लगेच जान्हवीला आठवतं की इथे सखीच म्हणालेली असते की ह्या दोघांचं अफेअर आहे म्हणून. तेव्हा तिला वाटतं की बरोबर, म्हणजे सरकार हीच खरं तर मनस्विनी आहे आणि ती सखीची आई नसू शकते. तेव्हा इथे ऑमलेट पाव खाल्ल्यानंतर लगेचच आरशामध्ये हिचं मनस्विनीचं लक्ष जातं. तिने वेदूला आरसा क्लीन करायला सांगितलेला असतो. दारामध्ये उभी असलेली सखी तिला त्याच्यामध्ये दिसते आणि ती लगेचच मोबाईल काढते आणि बघते की आजचा वार काय आहे, तर वार असतो सोमवार. तेव्हा ती म्हणते, अगं हे काय केलंस तू वेदू, अगं आज माझा सोमवार आहे आणि तू मला ऑमलेट खायला दिलंस. अरे देवा, आजच्या दिवशी मी ऑमलेट नाही खात आणि गुरुवारीसुद्धा नाही खात. तेव्हा वेदू म्हणते, अहो मॅडम मला माफ करा, माझ्या लक्षात पण नव्हतं, मला तर सखी मॅडमने सांगितलं होतं तुमच्यासाठी ऑमलेट घेऊन यायला, म्हणून मी आले होते. तेव्हा त्या ठिकाणी सखी आलेली असते. सखी म्हणत असते की आई सॉरी, खरंच सॉरी, मीच तुला ऑमलेट द्यायला सांगितलं होतं. ती म्हणते, नाही बाळा, तू काय मुद्दामून केलं आहेस का, तुझ्याकडून चुकून झालं आहे ना, काहीच हरकत नाही, देवाला पण माहिती आहे.
तेव्हा सखी म्हणते, वेदू जा आईसाठी फळं घेऊन ये जा. तेव्हा वेदू फळं आणायला गेलेली असते. तेव्हा सखी म्हणते, आई मी मुद्दामूनच केलं. मला तुझी परीक्षा घ्यायची होती की तू खरंच माझी आई आहेस की नाही. आईसुद्धा इथे आता सोमवारी आणि गुरुवारी काहीच नॉनव्हेज खात नाही म्हणून मला बघायचं होतं. पण तू खाल्लंस, पण चुकून खाल्लंस. पण तू माझी आई आहेस हे आता सिद्ध झालं आहे. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ बाळा, रडू नकोस. तू बरोबर केलंस. तुझ्या आजूबाजूला इतकी खोटारडी माणसं आहेत की तुझा आता कोणावरतीही विश्वास बसणार नाही. तेव्हा इथे सखी सॉरी म्हणून तिला आता मिठी मारून रडत असते. तेव्हा मनस्विनीला आठवतं कशा पद्धतीने तिने आता आरशामध्ये सखीला बघितलं आणि त्यानंतरच तिने वार काय आहे ते चेक करून ऑमलेट थुंकून टाकलेला असतो. आणि त्यानंतर इथे आता मनस्विनी जिंकलेली असते सखीला मूर्ख बनवण्यामध्ये. तेव्हा इथे कबीरची आजी विचारात असते. तिला आठवत असतं मनस्विनी म्हणालेली असते की कबीर किर्लोस्कर हा तुमचा नातू आहे, मग तो आमच्या घरामध्ये काय करतोय, तो इथे का बरं राहतोय आमच्याबरोबर, हे सगळं तिला आता आठवत असतं. तेव्हा इथे कबीर आपल्या आईबरोबर कल्पनाबरोबर आलेला असतो. त्यानंतर त्याने येताना गुलाबाचं एक रोपटं आणलेलं असतं. तेव्हा इथे आजी बघते आणि त्यांच्या जवळ येऊन विचारते की हे काय. तेव्हा कल्पना म्हणते की गुलाबाचं रोपटं. ते म्हणते, ते दिसतंय मला, पण बिना काट्याचं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, काटे मीच काढून आणलेत, कुणाला लागायला नको ना. तेव्हा आजी म्हणते, पण आत्ताची दुनियाच तर तशी आहे ना, काट्यानेच काटा काढायला पाहिजे तरच सगळ्या गोष्टी निभावून नेता येतात. आता पहिल्यासारखं नाही की मुळमुळीत राहिलं पाहिजे. काट्यांचा गुणधर्मच असतो तो लागण्याचा, बरोबर ना कबीर. मला असं वाटतं की तू सुद्धा काट्याने काटा काढला पाहिजे. तू त्या मनस्विनीचा खून केला पाहिजे, तिला संपवलं पाहिजे. त्यानंतर इथे सखी म्हणत असते की हे काय बोलतेस तू जान्हवी, मला काही तुझं ऐकून घ्यायचं नाही आहे. त्या कानाबद्दल म्हणजे त्या कबीरबद्दल काही ऐकून घ्यायचं नाही आहे. तेव्हा जानू म्हणत असते, तू मला सांग सखी, कधीतरी कबीरने कुणाचं काही नुकसान केलं आहे का, कधी त्याने कुणाला फसवलं आहे का, लुबाडलं आहे का. प्रॉपर्टीच्या पेपरवरती तू सही केली होतीस, संपूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावावरती गेली होती, पण त्याने त्याचा फायदा करून घेतला. सगळ्यांना घरातून तो सहजरित्या बाहेर काढू शकला असता, पण त्याने कुणालाही घरातून बाहेर काढलं नाही. तेव्हा सखी म्हणते की तो योग्य वेळेची वाट बघत होता म्हणूनच त्याने कुणाला घरातून बाहेर काढलं नाही. त्याला डाव साधायचा असेल ना त्याचा, पण तू का त्याची एवढी बाजू घेतेस. जान्हवी म्हणत असते की मला सखी तुला एवढंच सांगायचं आहे की कबीर वाईट मुलगा नाही आहे. त्याने हे सगळं का केलं, कशासाठी केलं, त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी कारण असेल त्याच्या पाठीमागे, पण तो माणूस चुकीचा नाही आहे. तेव्हा इथे सखी म्हणत असते, सांग ना काय नाही केलं मी त्याच्यासाठी. मी स्वतःला त्याला अर्पण केलं होतं. माझं पहिलं प्रेम होतं कबीर, त्याच्यावरती जीवापाड प्रेम होतं माझं. त्याच्यासाठी मी सगळं काही केलं, त्याला सगळं काही दिलं, न बघता प्रॉपर्टीच्या पेपरवरती सहीसुद्धा केली. आणि त्याने काय केलं, त्याने मला फसवलं ना. तेव्हा जान्हवी म्हणते, काय फसवलं, सांग ना काय फसवलं. तेव्हा इथे आता सखी म्हणते, जाऊ दे, मला काही बोलायचं नाही आहे. आता माझी आई भली आणि मी भली. तेव्हा इथे जान्हवी म्हणते, खरं बोलतेस तू सखी, तुला खरंच असं वाटते की ती बाई तुझी खरी आईच आहे, विश्वासाने सांगू शकतेस तू. तेव्हा इथे आता कबीर म्हणत असतो की बा तुम्ही हे काय बोलताय, तुम्ही मला मनस्विनीचा खून करायला सांगताय. ती म्हणते हो, कारण का शेवटीला काट्यानेच काटा काढायला पाहिजे. आताची वृत्ती तशीच आहे आणि लोकांना तीच भाषा कळते. म्हणून मला असं वाटतं की आता वेळ वाया घालवण्यापेक्षा तू तिचा खून करून टाक, तिला मारून टाक आणि विषयच संपून टाक ना. आणि तसंही त्या मनस्विनीने माझ्या मुलाचा खून केला आहे, त्यामुळे तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळायलाच हवी, बरोबर ना. त्या सखीच्या नादामध्ये तू तुझ्या ध्येयाकडे लक्ष देऊ शकला नाही आहेस. तेव्हा इथे कल्पना म्हणते, माफ करा बा, पण हे काय बोलताय तुम्ही. आपण आपल्या कान्हाला म्हणजे आपल्या कबीरवरती काय हे संस्कार केलेत का. मी तुम्हाला सांगते, त्या मनस्विनीने जे काही केलं ते चुकीचंच होतं. तुम्हाला सांगते
की तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळेल. आपण द्यायची ती गरज नाही आहे. काही केल्यास सत्य लपून राहत नाही. असत्यावरती सत्याचा विजय नेहमीच झालेला आहे. त्यामुळे मनस्विनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळेल. आपण एक काम करू, आपण त्या दिवसाची वाट बघू. तेव्हा आजी म्हणते, अजिबात नाही, माझ्याच्याने ते होणार नाही आहे. कबीरला मी तेव्हासाठीच तर तयार केले ना. लहानपणी कबीरच्या मनावरती काय परिणाम झाला असेल जेव्हा त्याचे बाबा नव्हते. तू सुद्धा किती वर्ष दुःखात काढलीस. सांग, तुझी अवस्था काय झाली कल्पना. पण आता जेव्हा वेळ आली आहे बदला घेण्याची तेव्हा आपण गप्प बसायचं. तेव्हा इथे आता लगेच आजी म्हणते, बघतोयस ना कबीर, हे सगळं त्या सखीमुळे होतं आहे. आजपर्यंत मी आणि माझी सून आम्ही मायलेकींसारख्या राहिलो. कधीच आमच्यामध्ये भांडण वगैरे झालं नाही. पण आता पहिल्यांदा आमच्यामध्ये हे वाद होत आहेत फक्त आणि फक्त त्या सखीमुळे. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, कान्हा तू नको काळजी करू, सखीमुळे काही झालेलं नाही आहे. सखी या घरची सून आहे आणि ती या घरामध्ये यायलाच पाहिजे. तेव्हा इथे सखी म्हणत असते की जानू, मला माहिती आहे हे तुझे शब्द नाही आहेत, हे शब्द आहेत त्या किरणचे. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, ती माझी आईच आहे आणि यापुढे माझ्या आईबद्दल आणि माझ्याबद्दल कुणीही चुकीचा शब्द काढलेला मी सहन करणार नाही आहे. सखी इथे बोट काढून जान्हवीला बोलत असते. तेव्हा इथे जानू म्हणते, बरोबर आहे, नाही बरोबर बोलतेस तू. मी इथे तुला का समजावायला आली आहे ना. मैत्रीण म्हणून मी हे चुकीचंच केलं. मी काही बोलायला नको होतं. माफ कर सखी, आता यापुढे असं कधीच होणार नाही. आपल्यामध्ये याआधी कधीच भांडण झालं नव्हतं, पण आज आपल्यामध्ये भांडण झालं आणि त्यामुळे आता मला कळलं आहे की मला परत इथे यायचं आहे की नाही ते. पुन्हा मी इथे कधीच येणार नाही, असं म्हणून जानू आता निघून जाते. तेव्हा सखी ज्या पद्धतीने बोललेली असते ना, त्याचं तिलासुद्धा वाईट वाटत असतं. त्यानंतर इथे देवाची आता प्रार्थना झालेली असते, सगळ्यांना आरती वगैरे देण्यात येते. तेव्हा मनस्विनी सगळ्यांबरोबर चांगलं वागण्याचं नाटक हे करतच असते. आणि तेव्हा सगळेजण आता आरती वगैरे घेतात. तेव्हा मनस्विनी मुद्दामून म्हणते, तो कान्हा नाही म्हणजे तो कबीर. आणि लगेच ती इथे आता सखीकडे बघते आणि म्हणते, सॉरी बाळा, पण आतापर्यंत तो कबीर इथे राहत होता ना. तो एकटा नाही आहे, पण घर कसं रिकामं रिकामं वाटते, चुकल्यासारखं वाटते. त्याची सवय झाली होती ना. तेव्हा इथे घरातले सगळे म्हणतात, पण तो कान्हा तर फ्रॉडच निघाला ना. त्याला इतकं प्रेम दिलं, त्याला इतकं छान वागवलं घरामध्ये, पण त्याने काय केलं, त्याने सगळ्यांचा विश्वासघात केला. पाठीमागे खंजीर खुपसला आपल्या. त्याचा काय विचार करायचा आपण इथे. बरं झालं तो निघून गेला, फ्रॉड कुठला. तेव्हा सखी म्हणते, बास झालं आता, का आपण बोलतोय त्याच्या विषयावरती. खरं तर इथे सखीला आवडत नसतं की सगळेजण कबीरला बोलत असतात, म्हणून ती आता वेगळ्या वेमध्ये पण सगळ्यांना गप्प करते. ते म्हणते, आपण त्या कबीरला इतकं महत्त्व का देतोय, का आपण त्याच्याबद्दल चर्चा करतोय, का आपण त्याला इतका मान देतोय. कुणीही कबीरबद्दल काहीही बोलणार नाही आहे, कळलं का. तेव्हा इथे आता लगेच सखी म्हणते की वेदू इकडे ये. मी काय म्हणते, तू स्वयंपाकाचं बघ. ती म्हणते, सांगा ना मॅडम, स्वयंपाकामध्ये काय बनवू ते. ती म्हणते, काही बनव तुला वाटेल ते, पण तिखट जास्त बनवू नकोस, कबीरला जास्त तिखट नाही चालत. तेव्हा इथे पुन्हा सखी सगळ्यांच्या तोंडाकडे बघायला लागते. म्हणजे एका बाजूला दाखवते ती की तिला कबीरचा राग आलाय, पण एका बाजूला कबीरची काळजी तिला अजूनही आहे. तेव्हा मनस्विनी मनामध्ये म्हणते की एवढं सगळं झालं, पण ह्या मूर्ख मुलीच्या मनातून कबीर काही अजून जात नाही आहे. तर पुढील भागामध्ये सखी म्हणत असते की कबीरची एकही आठवण मला या घरामध्ये ठेवायची नाही आहे. तेव्हा गौतम काका म्हणतात, सखी मग एक काम कर ना, प्रत्येक गोष्टीचा शेवट करायचा असतो. तुला जर हे नातं नको आहे, तुला जर हे नातं संपवायचं आहे, तर तू सुद्धा ह्या नात्याचा शेवट कर ना. तू एक काम कर, तू आता या सगळ्या वस्तू कबीरला परत नेऊन दे. सगळ्याच्या सगळ्या वस्तू त्याला परत कर आणि या नात्याचा शेवट कर. तर इथे कल्पना विचारते, कबीर काय झालं, कसला विचार करतोयस. तेव्हा कबीर म्हणतो की माझ्या मनातून सखीचा विषय जातच नाही आहे, ती माझ्या मनातून जातच नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते, कबीर एक काम कर, सखीला आपल्या घरी लवकरात लवकर परत घेऊन ये. ही तुझं प्रेम आहे
आपल्या घरातली सून आहे ती. तर इथे आता सखी कान्हाच्या सगळ्या आठवणी बॅगेमध्ये भरून घेऊन आलेली असते, त्याच्या सगळ्या वस्तू. आणि त्यानंतर तिचा धक्का आता एका कुंडीला लागतो आणि तीच कुंडी असते जी गुलाबाची कुंडी. इथे आता त्याने नवीन रोपटं आणलेलं असतं, ते खाली पडतं फुटतं आणि त्या मातीमध्येच तिचे आता दोन्ही पाय हे आता माखले जातात आणि त्याच आता पायांनी ती आता लक्ष्मीच्या पावलांनी अशी पावलं उमटवत ती घरामध्ये प्रवेश करते. तेव्हा मागून कल्पना बघत असते आणि म्हणत असते, कोण आहे कोण ही मुलगी? आणि इथे सखी पहिल्यांदा कान्हाच्या घरी आलेली असते त्याच्या सगळ्या वस्तू या देण्यासाठी.